बरवे हे वेळ सापडले संधी साह्य झाले बुद्धी संचिताची येणे पंथे माझे चालेले पाऊले दरोशन झाले संतापाई त्रासले दरिद्रे दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालेले पाऊले दरोशन झाले संतापाई तुका मने झाला वघा व्यापार तुका म्हणे झाला वघा व्यापार आली येरझार फळाशी हे येणे पंथे माझी चालेली पाऊले दर्शन झाले संतापाई पांडुरंगा करो प्रथम नमन जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या अतुलित बलधामं हेम शैलाव देहम धनुज वन कृशानम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधान वानरानामदीशम रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कैलासराना शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझबेन शंभो मज कोन तारे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा बरबे हे वेळ सापडली संधी साह्य झाले बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालेले पाऊले दर्शन झाले संताबाई सकल संत कंठभूषण अनंत कृपा भवन भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. संत दर्शनाने आपल्या जीवनामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे
त्या परिवर्तनाचा अनुभव आणि परिणाम या दोन गोष्टी या चार चरणातून स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. योगराज गंगागिरी महाराज आदी महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणारे बाल भागवत टाळकर वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र वरद विनायक सेवाधाम तपपूर्ती निमित्ताने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. योगीराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन परमपूज्य प्रातस्मरणीय नारंगरी महाराज आणि परमपूज्य परमवंदनीय समन्वयाचार्य प्रेममूर्ती पूज्य श्रीबाबांच्या प्रेरणेने भाविकांच्या सहकार्याने आणि योगदानाने समापन्न झालेला देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. आज 3ऱ्या क्रमांकाची चिंतन सेवा माझ्याकडे या अगोदर 2 वेळेला येण्याचं सौभाग्य मला मिळालं. चतुर्थीची एक सेवा, सप्ताहातली सकाळची एक प्रारंभिक सेवा, गेल्या वर्षीची एक सेवा आणि एक सेवा. ब्रह्मलीन नारंगरी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने हा सिद्ध साधकांचा समाज या ठिकाणी एकत्र जमलेला आहे. इथे उभं राहिल्यानंतर मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे श्री क्षेत्र आळंदीला कीर्तन करतो अशी भावना निर्माण झालेली आहे. अत्यंत प्रासादिक वातावरण आहे राजा. तत्प्रसादात परम शांती हे भगवान सांगतात ना, ती इथे सापडण्यासारखं आहे. विठाल महाराजांच्या बाबतीत काय बोलावं, पुन्हा पुन्हा योग येतो मी बोलतो. फक्त 2 वाक्य सांगतो, त्याच्यात सर्व परिहार आहे. महंत परमपूज्य गुरुवर्य उद्धव महाराजांच्या चरणाला स्पर्श केला की ब्रह्मलीन नारंगरी महाराजांच्या पदस्पर्शाचं दर्शन होतं. आमची भावना आहे. जाता जाता एक वाक्य सांगतो. भगवान श्रीकृष्णांनी निजधामाला जाताना आपलं स्वतंत्र तेज श्रीमद भागवतामध्ये समर्पित केलंय. संत सम्राट महावैष्णव ज्ञानोबरायांनी समाधी घेत असताना आपलं तेज ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरांनी निजधामाला जाताना त्यांनी आपलं तेज जसं गाठ्यामध्ये ठेवलं ना, तसं ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज जात असताना त्यांनी आपलं तेज उद्धव महाराजांच्या अंतःकरणामध्ये समर्पित केलंय. उगाच माथा छेविडी चरणी हेच बोले. या महापुरुषांच्या चरणावर मी माझं मस्तक ठेवतो, हृदयपूर्वक नमस्कार करतो आणि संकल्पित वेळेमध्ये सद्गुरु जोग महाराजांच्या अनुकंपेने जे काही मिळालंय तो प्रसाद म्हणून आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या देशामध्ये अनेक भक्ती परंपरा निर्माण झाल्या आणि कालाच्या ओघामध्ये नष्टही झाल्या. पण शतकानुशतक चालू असलेली वारकरी दिव्य परंपरा दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. याला केवळ या महाराष्ट्रातल्या संतांचे उपकार आहेत. सद्गुरु नारंगरी महाराजांचं एक वाक्य सांगतो जे मी कधी काळी ऐकलंय. महाराज म्हणायचे, महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाच्या आत्मकल्याणाकरता कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना आपलं जीवन चंदनवत झिजवलं आणि समाजाचं कल्याण केलं. त्याचं नाव महाराष्ट्रातले संत आहे. संसाराच्या नावे घालोनिया, संसाराच्या नावे घालोनिया,
समाज जो समृद्ध आणि शांत आहे, केवळ महाराष्ट्रातल्या संतांचे उपकार आहेत राजा. काही अपेक्षा केली नाही. ज्या ज्ञानोबरांना साधं खापर दिलं नाही समाजाने, त्या ज्ञानोबरांनी समाजाच्या आत्मकल्याणाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. ज्या जगद्गुरु तुकोबरांनी इतका त्रास सहन करून ज्या मंबाजी बोंनी काट्याच्या काठीने जगद्गुरु तुकाराम महाराजांना मारलं, त्या जगद्गुरु तुकोबरांनी समाजाचं कल्याण व्हावं म्हणून गाथा दिली. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर यवन 108 वेळेला थुंकला, पण नाथ महाराजांनी राग मानला नाही. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून भागवत दिलं. किती मोठे उपकार आहे देवा. या परिसरात जर नारायणगिरी महाराजांसारखे महापुरुष नसते नव्हे, योगराज गंगागिरी महाराज नसते, तर जगामध्ये जोग महाराजांची परंपरा जन्माला आली नसती, तर एवढा भक्तीचा समुदाय तयारच झाला नसता. हा सगळा प्रवाह गंगागिरी योगराज महाराजांचा प्रवाह आहे. विठाला माणसाने आपल्या जीवनामध्ये नेहमी 3 गोष्टीचा अभ्यास करावा. मला काय मिळवायचंय, मिळवणारा कोण आहे आणि कशाने मिळवायचंय. प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाला आपण पूर्ण असावं या अंतःकरणातली भावना आहे. अपूर्ण राहो कोणालाच वाटत नाही. माझ्या पुढे हे 2 मृदंग वादक आहेत. यांचं नाव मला माहित नाही, पण यांच्या मनामध्ये काय चाललं ते मी सांगू शकतो. खोटं असलं तर नंतर त्यांना विचारा. काय इच्छा या दोघांनाही असं वाटतं आपल्याला असा काही मृदंग वाजवता यावा की आपल्यासारखा मृदंग वाजवत कमी कमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तरी नसावा. नाही म्हणायची हिंमतच नाही त्यांची. पूर्ण भाव वाटतं. गायक गांधर्वासारखी मंडळी या ठिकाणी एकाहून एक बळीर आहे. यांच्या अंतःकरणात हीच भावना आपल्याला चांगलं गाता आलं पाहिजे. मलाही सुद्धा असंच वाटतं, मला चांगलं कीर्तन करता आलं पाहिजे. हा दोष नाही, हा मानवी जीवनाचा निसर्ग आहे. का आत्माच परिपूर्ण आहे म्हणून परिपूर्ण असावी अंतःकरणातली स्वच्छ भावना आहे. परिपूर्णता कशाला म्हणतात? गुरुवर्य धुंडा महाराज सांगायचे, जे कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही, त्या शक्ती तणाव पूर्ण आहे. आपल्याकडे विहीर असेल, पाट असेल, बोर असेल, तळ असेल, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं, पण जगा असा एक पाण्याचा साठा आहे, कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही. त्या शक्ती तणाव समुद्र आहे. समुद्रावर 12 महिने जरी धो धो पाऊस पडला आणि जगातल्या सगळ्या नद्या जरी समुद्राला मिळाल्या तरी समुद्राला पूर येत नाही. आणि 12 महिने उन्हाळ्यामध्ये समुद्रावर पाण्याचा एक थेंब जरी नाही पडला आणि एकही नदी जरी समुद्राला नाही मिळाली तरी समुद्राची 1 इंच पातळी कमी होत नाही, अशी श्रीमद भगवद्गीता सांगते. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न काम कामी. असं पूर्ण जीवन आपल्याला अपेक्षित आहे. अहो त्याच्याकरताच देवे दिला दे भजना गोमाता गोया धावा बाटा वादिके गोया धाला बाटा वादिके दिला दे भजना गोमाता गोया गोया बाटा वादिके गोया धाला बाटा वादिके गोया बाटा वादिके देवे दिला दे भजना गोमाता गोया धाला बाटा वादिके गोया धाला बाटा वादिके देवे दिला दे भजना गोमाता गोया धाला बाटा वादिके गोया धाला बाटा वादिके. त्याच्याकरताच मनुष्य देह मिळाला. एक वाक्य सांगू, देवाने मनुष्य देह दिला खरा, पण त्याचा वापर कसा करावा हे स्वतःच्या बुद्धीने कळत नाही राजा. नवे नवे पुढारीच्या संगतीला बसलं तरी कळत नाही. त्याच्याकरता साधूच्या चरणाजवळ यावं लागेल. बैसता संताची संगती कळवाले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. काय ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. ज्ञानोबराय बोलतात, एका पुरुषाचं आपल्या पत्नीवर प्राणापेक्षा अधिक प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये तो बाजारामध्ये गेला आणि भरपूर किंमत देऊन कापुराचे दागिने विकत आणले. कापुराचे, पण कापुराचे दागिने घालून जर बाई चुलांगण्याजवळ गेली तर तिचं काय होईल? काय होईल ती सांगायलाच राहायची नाही.
जशी कापुराची दागिने घातल्यानंतर वापरण्याची बुद्धी लागते ना, तसा देवाने दिलेला हा देह आहे, त्याचा उपभोग आणि उपयोग कसा करावा याच्याकरता बुद्धी लागते. सहज घडत नाही. कापुराची थैव आणून देईल दैव, परी लेण्याची आडव देत असे बापा. पहिला वर्ग आहे तो मिळालेला मनुष्य देहाचा निरुपयोग करणारा आहे. दुसरा वर्ग आहे मिळालेल्या देहाचा दुरुपयोग करणारा आहे. आणि तिसरा भाग्यवान वर्ग आहे तो आपल्याला मिळालेल्या देहाचा सदुपयोग करणारा आहे. विठाला पहिला वर्ग निरुपयोग. हे बघा, देवाने दिलेल्या कोणत्याही वस्तूचा निरुपयोग करू नका, नाही तर पश्चातापाची वेळ येते. क्षमा मागून एक वाक्य बोलतो, फार धाडसाने बोलतो बरं. या देशामध्ये काही श्रीमंत लोकांनी इतका या देशाचा पैसा लुटवला आणि परदेशामध्ये स्विस बँकेत ठेवला. त्यांना विचारा, तुम्ही ठेवलेल्या स्विस बँकेतल्या पैशाचा तुम्हाला काय उपयोग आहे? काहीच नाही राजा. उलट मेल्यानंतर भारतीय मृत्यूपत्र तिथं चालत नाही. मग ज्यांनी पैसा ठेवला जर अचानकच मेला तर त्या वारसाला मिळवण्याकरता ती प्रॉपर्टी ज्यांनी ठेवली त्याच्या डोळ्याची बुबळ आणि हाताची अंगठे कापून द्यावे लागतात. काय उपयोग आहे अशा धनाचा? आता ऐका मी काय सांगतो ते. प्रामाणिकपणाने भरपूर धन मिळवा, भरपूर. मिळालेल्या धनाचा अगोदर मन मुराद उपभोग घ्या आणि उपभोग घेऊन उरलेलं धन वरद विनायकाच्या सेवेकरता खर्च करा राजा. तुमचं कल्याण होईल बघा. विठाला विठाला जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचार उदास विचार उदास विचारे उदास विचारे उत्तमाची गती तोळे कमावेल, उत्तम भोगील जीवखाली, उत्तम भोगील जीवखाली. उत्तमाची गती तोळे कमावेल, उत्तम भोगील जीवखाली, उत्तम भोगील जीवखाली. त्याचा निरुपयोग करू नका. वारकरी संप्रदायामध्ये संत सेना महाराजांचा मोठा प्रसंग सांगून वेळ घेत नाही. दुसरा दुरुपयोग ऐका. देवाने दिलेला मनुष्य देहाचा, हे देवाने दिलं बरं, पहिलं लक्षात ठेवा. हे नॅचरल मिळालेलं नाही. ज्ञानोबराय सांगतात, मनुष्य देह जर नॅचरल मिळालं असतं तर मेल्यानंतर तेच पाय मग चालले असते, मेल्यानंतर ते हाती हल्ले असते, मेल्यानंतर ते डोळे दिसलं असतं आणि मेल्यानंतर ते तोंडे बोललं असतं. हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, दिसत नाही. का? अगा देहेचा अग्नी गेला तब देह नो हे चकलवला. देवाने दिलाय राजा. क्षमा मागून बोलू, इतका सुंदर मनुष्य देह देवाने देऊन सुद्धा लोक देवाला मानत नाही. यापेक्षा नास्तिकवाद कोणता आहे? विठाला जरा धाडसाने एक वाक्य म्हणू. अल्ला नाही म्हणणार गाव सोडा, देशात मुसलमान सापडणार नाही देशात. पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडतील. देवा, ही आजची परिस्थिती वाईट. जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण त्यायाचे. त्याचा दुरुपयोग करू नका. मनुष्य देहाचा जर वर्तमान कालामध्ये दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्या दुरुपयोगाचं दुःख भोगावंच लागतं. त्याला पर्याय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्र प्रकरण दिलं एक, आपले डोळे उघडण्याकरता. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. प्रसंग सांगत आणि वेळ घालवत नाही, फक्त आपल्या डोळे पुढे आणून देतो. बालपणामध्ये भीष्माचार्यांनी थंडीच्या दिवसामध्ये चालणाऱ्या सरडाला बाणाच्या टोकाने उचललं, काठीच्या खुपणावर फेकलं. 6 पळ तिथं राहिला, खाली पडला, नंतर फडला, मेला. त्या 6 पळाचं व्यास 6 महिने भोगावं लागलं.
6 फळात 6 महिने त्या भीष्माचार्यांना का ज्यांनी विष्णू सहस्त्रनामासारखा महामंत्र जगाला दिला, त्यांना सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होता आलं नाही. जर भीष्माचार्यांनी अनावधानाने एक सरडा उचलून जर काटेरी कुंपणावर टाकला तर 6 महिने फळ भोगावी लागतात. तर 100 वेळेला विचार करून कुक्कुटपालन करणाऱ्याला किती फळ भोगावे लागतील याचा विचार करा, मग तयारी करा. विठाला हे हसल्यावरी घालू नका. हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, ऐका. देवाची वाणी असत्य होईल, पण या विश्वामध्ये संत वाणीला सत्य करण्याची हिंमत देवा सुद्धा नाही राजा. ऋणवैर हत्या 1,500 घ्यायला गोड वाटतात ना, ते फेडायला राहा, कारण ते ऋण आहे. नुसतं आम्हालाच हसतंय. मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या म्हणजे काय झालं? विठाला अरे सरकारकडे 1,500ची भीक मागण्यापेक्षा त्यांना सांगा आम्हाला काम द्या, काम. आम्हाला गीता सांगते फुकट खाऊ नका, काम करून शिकवा. आमच्या पिकाला हमी भाव द्या, दिवसा लाईटी द्या, रासायनिक खतावर टॅक्स कमी करा, आम्ही घाम गाळून खाऊ. हे फुकटचं शिकव खाणं आम्हाला संतांनी शिकवलं नाही राजा. साकारी वाचून श्रम केल्याशिवाय काही घेऊ नका, पाप आहे राजा होते. जसं ऋण फेडावं लागतं, जसं वैर फेडावं लागतं. ज्ञानोबराय सांगतात, वैर जन्मांतराचे सर्पा मनवून नवचे, तशी हत्या फेडावी लागते. देवाच्या निमित्ताने पशु हत्या करा, नाही तर जिबेचे चोचले पुरवण्याकरता करा. निमित्त काही असू द्या, पण ज्या दिवशी हत्या कराल त्या दिवशी त्या हत्येचं पापही भोगायला तयार राहा. विठाला दुरुपयोग करू नका. तिसरा सदुपयोग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनाचा सदुपयोग व्हावा. कशा ते सदुपयोग? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. महाराजांचं हृदय तळमळलं. 375वा अमृत महोत्सवाने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय जन्म महोत्सव संपन्न होतोय. एक 2 मिनिटाचं चरित्र सांगतो आणि पुढे चालतो. वयाच्या 14व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांच्या आई आणि वडील निजधामाला गेले. 16व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांचं दुसरं लग्न झालं. पहिल्या पत्नीला दमा असल्यामुळे पुण्याच्या श्रीमंत गोळीबांनी जगद्गुरु तुकारामांची श्रीमंती आणि सावकारकी पाहून आपली एकुलती एक मुलगी जिजाई साहेब महाराजांना दुसरी पत्नी म्हणून दिली. आणि वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. बघा, माझे आजोबा सांगायचे 72च्या दुष्काळामध्ये आपल्या परिसरामध्ये वेड्या बाबळीच्या शेंगा खायला मिळत नव्हत्या, असली वाईट परिस्थिती होती. तो 350 वर्षापूर्वीचा दुष्काळ आहे. समाज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढे व्याकुळ होऊ लागला. मरू लागली ती लहान मुलं. महाराजांचं अंतःकरण असं पिळवटून गेलं. एक वाक्य सांगतो बरं, फार मोलाचं, एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपल्या गावावर किंवा राष्ट्रावर किंवा आपल्या देशावर सामुदायिक आपत्ती येईल ना, सामुदायिक, त्यावेळेला त्या आपत्तीचा फायदा घेऊ नका राजा हो. समर्पण होऊन सेवा करायचं शिका, ती फार महत्वाची. जरा एक कट्टू वाक्य बोलू आता, महाराजांच्या पुढे धाडस करतो बोलतो. कोरोना सारख्या महामारीच्या आपत्तीमध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या डॉक्टरनी फायदा घेऊन डबल मजली इमारती बांधल्या ना, नारंगिरी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मरताना जर पाणी मिळालं तर आपल्याला विचारा कोणा. हा झाडाच द्यावा लागतो देवा या मृत्यू लोकांमध्ये, सगळ्यात वाईट आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांकडून शिका. काय शिका? सामुदायिक आपत्ती आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली धान्याची पेवची पेवरी देऊन टाकली.
ज्यांच्यावर सावकारकीचा बोजा होता, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या वाट्याला आलेली सावकारकी इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यामध्ये बुडवून टाकली आणि सगळ्यांना कर्जमुक्त केलं. स्वाभिमानाने एक वाक्य सांगू, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणारे वारकरी संप्रदायातले पहिले संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला विठाला. मग त्या दुष्काळाचा परिणाम महाराजांवर आला. दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकांना अन्न करता मिली. आणि महाराजांचं अंतकरण असं उद्विग्न झालं. आणखीन एक वाक्य सांगतो मोलाचं, संसाराच्या दुःखाने जोपर्यंत माणसाचं अंतकरण असं तप्त होणार नाही तोपर्यंत त्याला देवाच्या भक्तीची वाटच दिसत नाही. त्याचं अंतकरण दुःखाने तापलं पाहिजे. आता तुम्ही कधी तापायची, आता ताप मला आलाय. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. हरिताया देवा कुटुंबाची, हरिताया देवा कुटुंबाची, म्हणावोनी तुझे आठविले का, म्हणावोनी तुझे आठविले का. हरिताया देवा कुटुंबाची, हरिताया देवा कुटुंबाची, म्हणावोनी तुझे आठविले का, म्हणावोनी तुझे आठविले का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, हरिताया देवा कुटुंबाची, हरिताया देवा आमची फजिती पाहिला मुद्दाम उशिरा आले ना. त्यांना माहिती अगोदर आले असते तर फेटा त्यांना बांधावं लागला असतं. शेतीमध्ये नियम असा आहे, मोठ्या रोपण्यावर भार देते नाही, अशा खुजा रोपण्यावर भार दिला जातो. महाराज माघार राहिले आणि भार माझ्या डोक्यावर दिला. विठाला. संसाराच्या तापे तापलो मी देवा. मराठवाड्यामध्ये माता भगिनी ज्या कांकणं घालतात ना, कांकणं, ते काचेची कांकणं बहुतेक नाही, लाख या प्रकारची लाख जी डेऱ्याला लावली जाते. त्या लाखेचा नियम असा आहे, लाख वितळल्याशिवाय त्याच्यात रंग भरता येत नाही. तसं संसाराच्या दुःखाने जोपर्यंत आपलं अंतकरण वितळणार नाही तोपर्यंत भगवत भक्तीचा रंग त्याच्यात भरत नाही. राजा जगद्गुरु तुकोपर्यंत अंतकरण उद्विग्न झालं आणि पांडुरंगाने दर्शन द्यावं, नको हा संसार. एक सांगू, संसार करून संपत नाही, त्याला हाताने आग लावावी लागते. कोणाचा संसार करून संपला नाही म्हणून तुकाराम महाराजांना नाईलाजाने म्हणावं लागलं, जाळून संसार बैसलो अंतरे. आपल्या हाताने आग लावल्याशिवाय, अहो नारायणगिरी महाराजांनी आपल्या संसाराला आग लावली म्हणून हे ऐश्वर्य आज आपण भोगतोय. राजा आग लावल्याशिवाय जमत नाही. आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवावं लागतं. परमार्थ करून संपतो आणि संसार अगोदर सोडून द्यावा लागतो, तो संपतच नाही. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतस तत्वदर्शी. तप्त झालेले जगद्गुरु तुकोबारा देवानी दर्शन द्यावं याच्याकरता अतोनात प्रयत्न करत होते. बघा, पुसावेची हिची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करीला मग काय लाज राखील. ती गवळण सांगते ना, कानया रे जगजेठी म्हणता, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया
पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारे पासार. कारण देवाच्या दर्शनाशिवाय साधू दर्शन होत नाही आणि साधूच्या दर्शनाशिवाय भगवत साक्षात्कार होत नाही, असा समन्वय. दोन्ही गोष्टींच्या अपेक्षा जगद्गुरु तुकारामांना अगोदर भगवत साक्षात्कार व्हावा आणि नंतर संत दर्शन व्हावं. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय देवानी दर्शन द्यावं याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करत होते. 4 गोष्टीत बघा, पहिले आत्मकृपा लागते, दुसरी शास्त्र कृपा लागते, तिसरी संत कृपा लागते, चौथी भगवत कृपा होते. मी अधिक विस्तार करत बसत नाही. पहिले आत्मकृपा. परमार्थामध्ये स्वतःचं मन जागा असावं लागतं. जाग. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. असं जाग व्हावं लागतं. आता आम्ही न पडे सायासी संसार दुःखाची पाशी शरण रिगेल संताशी ठाव पायाशी. मागेल त्या आत्मकृपा. महाराजांच्यावर तर आत्मकृपा आहेच. त्याने कृपा केली आम्हावरिगा, हा महाराजांचा साक्षी भाव आहे. आता महाराजाला भगवत दर्शन होण्याची इच्छा आहे. केलेली तपश्चर्या, प्रयत्न आणि परमार्थातली साधना याची फलीभूतता म्हणजे असा दिवस उजडला. सोनियाचा दिनो आज अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पाय झाला. अनंत जन्माची तपश्चर्या फळाला आली आणि भगवंतानी दर्शन दिलं. दर्शन दिलेल्या जगद्गुरु तुकोबारांनी भगवान पांडुरंगाकडे फक्त एकच अपेक्षा केली. पांडुरंगा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आणि तो योग येण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये काय साधना केली हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. येणे पंथे माझे, येणे पंथे माझे, चालली पाऊले येणे पंथे माझे, येणे पंथे माझे, येणे पंथे दर्शनाकरता काय केलं तुम्ही? येणे पंथे माझे चालेले पाऊले. पंथ म्हणजे रस्ता. महाजनोयन गतस्य पंथा. महापुरुष ज्या रस्त्याने गेले त्याला पंथ म्हणतात. सेवाधामला येण्याकरता रस्त्याने येऊ शकू, पण मुंबई सारखं महानगरीचं ठिकाण आहे, अनेक रस्ते आहेत. हवाई मार्ग आहे, जलमार्ग आहे, भूमार्ग आहे, कोणत्याही मार्गाने जाता येईल. तसं देवाकडे जाण्याकरता उपायाची नाही वाणेत. अनेक मार्ग आहेत, फक्त मी आपल्या दृष्टीला आणून देतो, त्याचा विस्तार करत नाही. परमार्थामध्ये पहिला कर्म मार्ग, दुसरा अष्टांग योगाचा मार्ग, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, चौथा उपासनेचा मार्ग, पाचवा भक्तीचा मार्ग. विठ्ठल कर्म मार्ग आहे, पण तो कठीण आहे. गहना कर्मनो गती. आता त्र्यंबकराजांची वारी झाली. गंगेत स्नान करत असताना पुण्य कोणाला मिळतं? तो गंगेमध्ये उतरून साबण शॅम्पू लावतो, त्याला मिळत नाही. मग गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळतं कोणाला?
नाभीतल्या पाण्यामध्ये जाऊन फक्त बुडी मारतो आणि सूर्याला अर्घ्योदय देतो, त्याला गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळतं. SP कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर आपल्या पाश्चात्य 2 मित्रांना घेऊन गंगेवर आली, गोदावरीवर. त्र्यंबकराजांची वारी होती, निवृत्तीनाथांची. आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं, त्यांना वाईट वाटलं. मामा, तुम्ही तर कीर्तनामध्ये सांगता गंगा चंद्रभागा इंद्रायणी आमची आई हो आहेच ना, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. आणि लोक सरळ सरळ तोंडामध्ये पाणी घेतात आणि प्रवाहामध्ये टाकतात. ते तर आईवर थुंकलेलं पाप आहे. होय, म्हणून शहाण्या माणसाने कुठल्याही गंगेमध्ये तीर्थाला स्नान करण्याकरता गेल्यानंतर अगोदर मुख प्रक्षालन बाहेरच करायचं, तदनंतर स्नान करता जायचं. पण नवीन वारकरी आहे, बेशी देण्याकरता फार चिंगू आहे. रुपया मोडेल तर शपथ, फुकट पंगत मिळले का तिथंच बसणार आहे. त्याने काय करायचं? त्याला एकदाच अपवाद ते करता येईल. काय करायचं? गंगेच्या स्नाना करता गेला, धर्मशाळेमध्ये नाही, तोंड धुण्याकरता गंगेचंच पाणी आहे. त्याला एकच पर्याय आहे, गंगेतलं पाणी तोंडात घेतल्यानंतर आहे तसं प्रवाहामध्ये टाकायचं नाही. मग डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा, तोंडातलं पाणी उजव्या हातावर टाकायचं आणि खाली प्रवाहामध्ये सोडायचं. दोष लागत नाही, पण एकदाच करता येईल, पुन्हा नाही. दुसरं, गंगेचं पाणी कधीही प्रातर्विधी सारख्या मंगळ क्रियेला घेऊन जाऊ नये. पुन्हा तोच प्रश्न आहे, नवीन वारकरी आहे, धर्मशाळेमध्ये त्याला राहण्याकरता जागा नाही, त्याची कुठे बाहेर जाण्याकरता व्यवस्था नाही. त्यांनी काय करावं? गंगेचं पाणी प्रातर्विजेला जाण्याकरता जे पात्रामध्ये घेणार आहात ते पात्र भरवा, काठावर ठेवा, त्याला उजवा हात लावायचा नाही. डाव्या हाताचा अंगठा सोडून ही 4 बोट पात्रातल्या पाण्यात बुडवायची, फक्त हुंगायची. हुंगल्याबरोबर त्याच्यातलं तीर्थत्व नाहीच होतं, ते पाणी सामान्य होतं. घेऊन जा, दोष लागत नाही. पण एकदाच विठाला गहना कर्मणोगती, याच्या पुढे योग. सरला बेटाच्या गंगागिरी महाराजांचा आणि जोग महाराजांचा असाच इतिहास आहे. जोग महाराजांना सुद्धा ही साधना जमली नाही. राजा जोग महाराज संस्थेतला 20 सालातला संस्था सुटलेला मुलगा, अंबाजोगाई सन गावातला, मानाने प्राणायाम करू लागला, पोट फुगलं आणि 3ऱ्या दिवशी आईला एकुलता एक असलेला मुलगा मेला. पण त्याला ती साधना जमली नाही. 3रं ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे, तरी काय हेमपुटी वेदशास्त्रे. वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल वाघुले सांगायचे, तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे, पण ऐकायला कानसेन लागतो, बैरम भटाचं काम नाही. विठाला भगवान शंकर आणि पार्वती मातेचा असाच इतिहास आहे. हट्टाला पेटल्या पार्वती असं आहे, मला तुमचं ब्रह्मज्ञान सांगा सांगा सांगा. मग काय ज्ञानोबराय सांगतं, सप्त समुद्राची पहिलं तरी शक्तीचे कर्णोपहरी सांगितले त्रिपुरारी नेनो. काय भगवान शंकरांनी पार्वती मातेच्या कानात सांगितलं, पण काय सांगितलं मला माहित नाही, असं ज्ञानोबराय म्हणतात. 7 समुद्र आहे जगामध्ये, त्याच्यात शेवटचा सगळ्या 7 समुद्राच्या पलीकडे उपमन्यू करता एक स्वतंत्र क्षीर समुद्र बनवला, ज्याला दुधाचा सागर म्हणतात. ज्या जागेवर पशु पक्षी मनाने जात नाही, हवा सुद्धा तिथे येत नाही, असा एकांत आहे. अशा काठावर भगवान शंकर पार्वतीच्या कानात ते गोपनीय तत्वज्ञान सांगू लागले. पूर्वीची पद्धत, माझ्यापर्यंत पद्धत तशी होती 95-96 पर्यंत. कशी पद्धती? गुरुजींनी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी समजलं की हुंकारा द्यायचा. जोपर्यंत विद्यार्थी हुंकारा देत नाही तोपर्यंत गुरुजींनी पुढे शिकवायचं नाही. ही पूर्वी पद्धती होती. आता नाही, तुम गाते रहो हम सोते रहते. आता हे काळ आला देवा. विठाला आता ते वेदांत परिभाषा, ते तत्वज्ञान, क्लिष्ट जाड जाड शब्द पार्वती मातेने ऐकले, जांभळी देता देता झोप लागली. भगवान विष्णूंच्या लक्षात आले, अरे बाप रे बाप, कधीही तत्वज्ञान न सांगणारे हे भगवान शंकर पार्वती आईसाहेबांच्या हट्टाने सांगू लागली, पण तिला झोप लागली. काय करावं? मायावी मासा तयार केला क्षीरसागरामध्ये आणि स्वतः प्रवेश केला. काठाला आले आणि स्वतःच हुंकारा देऊ लागले. समग्र तत्वज्ञान सांगितलं आणि माझ्या पार्वतीला कळालं की नाही म्हणून त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं, तर ती घोरायला लागली होती. चावडीव दरोडा पडला बघा. त्यांना तर रागाच आला. पार्वती जर हुंकारा देत नाही, ती जर झोपली, गाढ निद्रेत आहे, तर तत्वज्ञान कोण ऐकलं? इकडे तिकडे नजर गेली, पाणी हलताना दिसलं, तो मासा पाहिला. राग आला भगवान शंकराला.
हातात त्रिशूळ घेतला, असं फेकला. भगवान विष्णूंनी विचार केला, भगवान शंकर माझे आद्य गुरु आहे, तो प्रसाद व्यर्थ कामाला जाता नाही, म्हणून आपला कान पुढे केला, त्रिशूळाने कान फाटला. मच्छच्छेदती ती मच्छिंद्रा, म्हणून मच्छिंद्रनाथ तयार झाले. मला एवढं सांगायचं काय, जे तत्वज्ञान पार्वती मातेला श्रवण करण्याकरता तिला झेपलं नाही, तर सामान्य माणसाला काय झेपणार आहे देवा. म्हणून तत्वज्ञानाच्या क्लिष्ट प्रक्रिया सोडून समाजाच्या कल्याणाकरता महाराष्ट्रातल्या संतांनी टाळ मृदंगाच्या माध्यमातून सोपे वर्म आम्हा सांगितले, 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 सोपे वर्म आम्हा दिंडी हाती घेऊनी नाता, चाल दिंडी हाती घेऊनी नाता, समाधीचे सुख आता हो वाजू, समाधीचे सुख आता हो वाजू. दिंडी हाती घेऊनी नाता, चाल दिंडी हाती घेऊनी नाता, समाधीचे सुख आता हो वाजू, समाधीचे सुख आता हो वाजू. बहुजन समाजाच्या तळागाळापर्यंत टाळ मृदंगाच्या माध्यमातून हे तत्वज्ञान दारापर्यंत पोहोचवलं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मज्ञान सोपं नाही, शेवटची उपासना आहे. मी परंपरेने वैकुंठवासी गुरुदेव रामकृष्ण भाऊ येडशेकरांच्या मुखातून ऐकलेलं हे दोन्ही वाक्य तुमच्या पुढे सांगतो बरं. गायत्री नावाचा मंत्र आहे. 6 वर्षाच्या आत ज्याचा उपनयन संस्कार झालेले नाहीत, ज्याला शेंडी आणि जाणव नाही, अशा कोणाही व्यक्तीला गायत्रीचं आवाहन करण्याचा अधिकार नाही, आणि ते करू नये. अनुराधा पौडवालने रजस्वल असताना तो मंत्र कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केला. त्या दिवशी वाणीचा कॅन्सर झाला, पुन्हा गाता आलं नाही राजा. ज्ञानोबराय 8व्या अध्यायातला तो श्लोक देतात. ओंकाराचे कुशी अक्षरे होते ओंकारेशी, स्वतः बाबाच त्याचं पारायण करताय. ओंकार नावाचा मंत्र, ओंकार जगातले जेवढे धर्म आहेत, जेवढे धर्म, या सगळ्या धर्माचे मंत्र ज्याच्या पोटातून जन्माला आले, अशी सगळ्या मंत्रांची एकच आई, तिचं नाव ओंकार आहे. आकार उकार मकार आणि अर्धमात्रा. महत्वाचं वाक्य सांगतो, विस्तार नको. ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही, अशा कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओंकाराचा अनुष्ठान करायचं नाही. का? एखाद्या कुमारिका मुलीने हट्टाला पेटून गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घेऊन जर अनुष्ठान केलं, तर लग्न झाल्यानंतर तिला संतती होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, पुन्हा तिला अपत्य होणार नाही. वांज म्हणून जगावं लागेल. का बरं? ओंकारामध्ये स्त्री बीज जाळण्याची ताकद आहे, त्याला अग्निबीज म्हणतात राजा. पण जगामध्ये असा एकच मंत्र आहे, अशी एकच परंपरा आहे, सर्वांना ज्याच्यामध्ये समाविष्ट होण्याची आणि संधी. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवया पापा, नागवया पापा, येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती, येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ बहु सोपा. देवाचं नामचिंतन सोपं आहे राजा. 2 वर्षाच्या मुलाला जर बोलता आलं तर त्याला रामकृष्ण हरी म्हणायला द्या, तो त्याचा अधिकार आहे.
आणि मरणासन्न झालेला एखादा वयोवृद्ध आजोबा खाटावरून उडता येत नाही, तोही रामकृष्ण हरी मंत्र म्हणू शकतो. एक सांगू, भगवंताच्या नामचिंतना करता धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वयाचा प्रतिबंध नाही, लिंगाचा प्रतिबंध नाही, स्थानाचा प्रतिबंध नाही, कुठलाच नाही देवा. बाकीच्याला मर्यादा आहे. 60 वर्षानंतर सरकारी नोकरी करता येत नाही, वरून सांगितलं जातं आता तुम्ही लायक नाही. तुम्ही कसे आहात? मर्यादा आहे. 65 वर्षाचा म्हातारा म्हणला मला दुसरं लग्न करतं, लोक म्हणते याला येरवड्याला न्या, याला डाग देऊन आणलं पाहिजे. आता मर्यादा आहे. सगळ्या संसाराला मर्यादा आहे. देवाच्या नामचिंतना करता मर्यादा नाही. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, प्रसंग सांगतो म्हणजे कळे. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरांच्या काळात अनेक संत झाले बघा. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठणा गावी निंबाराज महाराज झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले. मराठवाड्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला, श्री संत शेख मोहम्मद महाराज. लहानाचे मोठे झाले, 10 वर्षाचं वय झालं. बाप जातीने खाटीक होते ते. 10 वर्षाचे शेख मोहम्मद झाल्यानंतर बापाने म्हणलं, मोहम्मद हे सुरीन हा बकरा जा आणि कुर्बानी करून घेऊन ये. काही घरापासून अंतरावर गेले, झाडाला बकरा बांधला आणि सुरी घासू लागले. काही प्राण्यांना जन्मतात जन्मसिद्धी आहे देवा. जसं गाढव आहे, पाण्यामध्ये विष कालवलं तर जगात एकाच प्राण्याला कळतं, त्याचं नाव गाढव आहे. म्हणून पूर्वीच्या काळी युद्धाला घोडदळ घेऊन जायचे, त्याच्याबरोबर एक गाढव घेऊन जायचे. का? न जाणो परकीय शत्रूने आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात जर विष घातून घात केलं तर काय करावं. म्हणून सैन्याचं पाणी तपासण्याकरता ते पाणी पात्रात घ्यायचे, गाढवा पुढे ठेवायचे. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि जर हुंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी राजा, तो तहानेने मरेल पण विषारिंग ढोळ पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. चला पुढे विठाला. आता ज्याला कळालंच नाही त्याला महाप्रसादाची व्यवस्था आहे. विठाला चला. तसा बकरा त्यास डोळ्यापुढे सुरी घासत होते महाराज. त्या बकऱ्याच्या अंगाला शहरून काटा आला, डोळ्यात पाणी आलं आणि असं ओरडलं. त्याच्या ओरडण्याने शेख मोहम्मद महाराजांचं अंतकरण व्याकुळ झालं बघा. ठाम एक वाक्य सांगू, साधूचं अंतकरण आईपेक्षा सुद्धा मऊ आहे. आईपेक्षा का? आई फक्त आपल्याच मुलावर प्रेम करते, जावच्या सुद्धा नाही. सवतीच्या तर नाहीच, पण जावच्या सुद्धा नाही. आणि कबाळावरील रे, आणि कबाळावरील रे, आणि कबाळावरील आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नाही. नाईलाज म्हणून कोणाचं उदाहरण देऊ म्हणून ज्ञानोबरांनी आईचं उदाहरण दिलं, पण आईचं उदाहरण तिथे कमी पडत आहे. शेख मोहम्मद महाराजांनी विचार केला, सुरी घासलेली कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगोळीवर ठेवली आणि दाबल्याबरोबर करंगोळी उतरली. रक्ताचा पाड चालू झाला, वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला, एवढासा प्राणी मी, एवढंच माझी करंगळी माझ्या हातून मी कापून घेतली तर एवढ्या मला वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती त्रास होत असेल. खाणाऱ्याला एवढी जरी अक्कल आली ना तरी महाराष्ट्र संतांच्या अवतार कार्याचा सफल झालं म्हणून समजा राजा. विठाला मी मगाशी का सांगितलंय, देवाच्या निमित्ताने
भली हत्या द्या नाही तर काहीही करा, पण ते गोष्टी फेडाव्या लागतात. मांस खाता उस करी जोडून वैरी ठेविला. शेख महम्मद महाराजांनी बकरा सोडून दिला, सुरी फेकून दिली. तावताव बापाकडे आले, बाबा तुम्ही किती क्रूर आहात, विधभर पोटा करता तुम्ही एका जिवंत प्राण्याला कापण्याचा धंदा करता, द्या किती सोडून. मी नाही कापणार आजपासून. 10 वर्षाच्या मुलाच्या कमरेत बापांनी लाद घातली. माझं काम करत नसेल तर माझ्या गावात आणि माझ्या घरी राहण्याचा अधिकार नाही. चालता हो बीड जिल्हा सोडला आणि अहिल्यानगरला श्रीगोंद्याला आले. दर्ग्यात बसले. अनेक हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला हिंदू धर्मात घ्या. सनातन आणि कर्मठांचा काळ असल्यामुळे त्यांना कोणी घेतलं नाही. बघा, एक वाक्य सांगतो, माणसाचं भाग्य कधी बसूनच राहत नाही. श्रीश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. योग बघा, कार्तिकीची पंढरपूरची महावारी जवळ आली आणि चांगाबोधले नावाचे साधू पंढरपूरला जाण्याकरता त्याच रस्त्याने निघाले. भगवत भजन करत असताना रामकृष्ण या मंत्राचा स्वर दर्ग्यामध्ये बसलेल्या शेख महम्मदांच्या कानापर्यंत गेला आणि बाहेर आले. श्री संतांचे माथा चरणावरी, महाराज ज्या पांडुरंगाच्या भेटी करता तुम्ही निघालात ना, त्या पांडुरंगाच्या दर्शनाची मला इच्छा आहे. मला कोणी हिंदू धर्मात घेत नाही. तुम्ही वैष्णव दिसता, मला वारकऱ्यात घ्या. मला हिंदू धर्मात घ्या. पांडुरंगाच्या दर्शनाची मला इच्छा आहे. शेख महम्मद महाराजांना चांगा बोधलेने काय उत्तर दिलं ऐका. महम्मद, पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आणि धर्म बदलावा लागतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? ज्ञानोबराय सांगतात, अभिमानून संडी स्वजातीचा. ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे. म्हणून तर आमुची माळ्याची जात, आम्ही वारीक वारीक, म्हणे शिंपियाचा नामा, म्हणे नरहरी सोनार, म्हणे चोखयाची महारेन. ज्ञानोबरांनी जाती सहित माणसांना स्वीकारलं. 700 वर्षापूर्वी पंढरपूरचा सोहळा ज्ञानोबरांनी पहिला तयार केला आणि काढला ना, त्याच्यातले वारकरी जर ऐकाल तर धक्का बसेल. कबीर मोमिन लथिफ मुसलमान आणि सेना विधान विष्णुदास हे ज्ञानोबरांचे पहिले वारकरी आहेत. राजा, तुम्हाला कोणी सांगितलं जात आणि धर्म बदलू नका? एक सांगू क्षमा मागून, अलीकडच्या देश आणि समाजसेवेची गोष्टी करणाऱ्या पुढाऱ्यांनी जाती जातीमध्ये वाद लावला आणि एका ताटात जेवणारी लोक बाजूला केली. राजा, नाहीतर 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सगळ्या जातीच्या बहुजन समाजाच्या संतांना एका बैठकीमध्ये आणलं होतं. मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची. चिंता करू नका. चांगा बोधले महापुरुषांनी आपल्या गळ्यातले माळ शेख महम्मद महाराजांच्या तुळशीची माळ गळ्यात घातली. येऊन गुरुनाथ हे माता ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारो, गर्द ततालियलो फिटला ज्ञान अंधकारो, एका जनार्दनी माझा श्री गुरु दारो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, मस्तकावर शक्तिपात केला, रामकृष्ण हरी मंत्र दिला. सांगितलं, महम्मद चांगा बोधल्याच्या वाणीवर विश्वास ठेवा आणि 6 महिने फक्त रामकृष्ण या मंत्राचं अनुष्ठान करा. 6 महिन्याच्या आत भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला मस्जिद मध्ये येऊन दर्शन देईल. तुम्हाला पंढरपूरला येण्याची गरज नाही. साधूच्या वचनावर विश्वासच पाहिजे. देवा संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा. वाणीवर विश्वास ठेवला. दिवसभर थोडस फिरायचे,
पोटात जगण्यापुरतं भिकेचे तुकडे मागून आणायचे, ते पाण्यामध्ये भिजवायचे, मिळेल तेवढी वेळ खायचे आणि रात्रंदिवस रामकृष्ण हरी मंत्राचं भजन करायचं. राहुरी तालुक्यात महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र त्याच्यात ओवी आहे आणि ती वाक्य तसंच आहे. का 6 महिन्याच्या आत रामकृष्ण हरी मंत्राचं अनुष्ठान करण्याचा परिणाम चंद्रभागेच्या तीरावर विटेवर असलेल्या भगवान पांडुरंगाने शेख महम्मद महाराजांना श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन दर्शन दिलं आणि तिथेच उभे राहिले. जगाच्या इतिहासामध्ये अशी मस्जिद आहे श्रीगोंद्याची की तिथं भगवान कंबरेवर हात ठेवून स्वतः उभा आहे. या शक्तीचं नाव वारकरी संप्रदाय राजा. मी कशा करता सांगितलं, तुकोबाराय सांगतात, येणे पंथे माझी चालेली पाऊले. ज्या मार्गाने ज्ञानोबाराय गेले, ज्या मार्गाने तुकोबाराय गेले, ज्या मार्गाने नाथ महाराज गेले, ज्या मार्गाने नामदेवराय गेले, ज्या मार्गाने निळोबाराय गेले, ज्या मार्गाने गंगागिरी महाराज गेले, ज्या मार्गाने नारायणगिरी महाराज गेले, ज्या मार्गाने उद्धव महाराज चालतात त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. तेनेचे पंथे चाले जातात. ही वाट वैकुंठी, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. तुकोबाराय सांगता, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. स्वल्प वाटे चला जाओ, वाचे गाऊ विठ्ठला, वाचे गाऊ विठ्ठला, वाचे गाऊ विठ्ठला, वाचे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठला, वाचे गाऊ विठ्ठला, वाचे गाऊ विठ्ठला. मार्गे बहुत याचे गेले साधू संत. म्हणून तुकोबाराय सांगतात, येणे पंथे माझे चालेले पाऊले. का हो, भगवत दर्शन झालं पण आणखी काही फायदा झाला का? महाराज सांगतात, ऐका, एखाद्या वेळेला मृत्यूवर विजय मिळवता येईल, सोपं आहे. भगवत साक्षात्कार होईल, सोपं आहे. पण जे संत दर्शन अत्यंत दुर्लभ आहे ना, ते दर्शन झाले संतापायी. कसं झालं? थोडं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भगवत भजन करू आणि पुढचा विचार थोडा पुढे पाहू. विठोबा Mubarak
वरदा हे विठ्ठल. हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संताबाई. या मार्गाने चाललो आणि दोन गोष्टी घडल्या. देवाने तर दर्शन दिलं, पण त्याही पेक्षा दुर्लभ असलेले संत दर्शन आपल्याला प्राप्त झालं. बहु घडा हे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली. मी मागे या प्रांगणामध्ये गेल्या वर्षी बर्वे देशावर झालो अभंग घेतला होता. एक वाक्य सांगितलं, पुन्हा थोडी दुरुक्ती करतो, ऐका. एखाद्या वेळेला देवाचं दर्शन सुलभ आहे, पण त्याही पेक्षा संत दर्शन दुर्लभ आहे. मग संत दर्शनाची का गरज आहे? ऐका. नुसता देवाचा साक्षात्कार होऊन काय उपयोगाचं नाही. देवाच्या दर्शनापेक्षा अगोदर नारंगरी महाराजांसारख्या महापुरुषाचं दर्शन व्हावं आणि मग देवाचं दर्शन व्हावं. का? संता विना झालेलं देवाचं दर्शन फारसं कामाला येत नाही, त्याचा फारसा उपयोग होत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? दोन प्रसंग डोळ्यापुढे ठेवतो, विस्तार करत नाही. दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला दर्शन झालं असेल. फायदा झाला का हो? अजिबात नाही. देवाच्या दर्शनाने फायदा झाला असता तर अधःपतनाला जाण्याची वेळ आली नसती. का फायदा झाला नाही? ते दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही, म्हणून फायदा झाला नाही. दुसरं वर्णन, वारकरी संप्रदायामध्ये 108 संतांचा एका काळात अवतार झाला. ज्ञानोबरांच्या काळात 108. त्यात नामदेवराय, त्यांचं चरित्र डोळ्यापुढे घ्या. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देवानी बोलावं, जेवावं, दूध प्यावं, नामदेव महाराज जे म्हणेल ते करावं. पण चंद्रभागेच्या वाळवंटावर संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या सांगण्यावरून ज्या वेळेला वैराग रागरसी गुरुबा काका महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये नामदेवराय अनुत्तीर्ण झाले, नापास झाले. आणि औंड्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेचरांनी शक्तिपात केला, त्या दिवशी नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा साधूचं दर्शन महत्वाचं आहे. आता बाबांच्या पुढे धाडसन एक वाक्य बोलतो, आता ऐका. संतत्वाच्या अवच्छेदकातून खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण सध्याकाला संत म्हणून फसवी माणसं आपल्या जीवनात येता कामा नाही राजा हो. तो सगळ्यात मोठा जीवनातला धोका आहे. का? अहो, संसाराच्या लाखो चुका पुन्हा भरून काढता येतील पुन्हा, पण परमार्थातली झालेली एक चूक सुद्धा जन्म जन्मांतरापर्यंत भरून काढता येत नाही. एका सात्विक मुलीकडून चूक झाली तर पिंगलेच्या वेश्येच्या जन्माला जावं लागलं. ब्राह्मण कुळामध्ये एका महापुरुषाकडून चूक झाली तर रोहिदास चांभार म्हणून चांभाराच्या घरी जन्माला यावं लागलं. अरे, ज्या भरताकडून एक चूक झाली तर राज्यही गेलं आणि परमार्थही गेला, हरणाच्या जन्माला जावं लागलं राजा. म्हणून परमार्थातला मार्गदर्शक योग्य असावा. कर्मधर्म संयोगाने प्रारब्ध वशात एखाद्या मुलीला तिचा मालक जर दुर्व्यसनी मिळाला तर तिची एकाच जन्मात नुकसानी, फक्त एकाच. पण साधकाला जर चुकीचा एखादा मार्गदर्शक मिळाला तर त्याची जन्म जन्मांतराची चूक पुन्हा भरत नाही राजा हो. म्हणून गुरु इतका ताकदीचा लागतो जे पूजनीय महाराज आपल्यासारख्याला मिळाले. विठाला विठाला कोणाच्याही नादी लागू नका. सध्या लोक कोणाच्याही नादी लावतात, कोणाचे फोटो घेऊन उगा क्षण लावून उगा कुठे बाजारात हिंडत राहतात, कोणाचे फोटो. अरे, मोठ्याचं उदाहरण बघा. साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला, तसे श्रीरामापासून कायमचा वियोग झाला, राम भेटला नाही. जर सीतेला एवढी नुकसान भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुमचं कसं व्हायचं? नारंगरी महाराजच जाणे बुवा. विठाला ठाला. साधूला पाहण्याची गलती करू नका. शुद्ध कसवनी पहावे, वरल्या रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेनेनो हे तुटी. ते 3 वाक्य सांगतो, आता विस्तार नको. समाजामध्ये ह्या उणेपणा का निर्माण होतो त्याचं कारण आहे समाजाची पाहण्याची नजरच खूप बदलली. आता
बाबा समोर साक्षीला आहे. गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या एखाद्या साधका जवळून लोक जातात, त्याला रामराम सुद्धा करत नाही. आणि ज्याला ज्ञानेश्वरी मध्ये किती ओवे याची अक्कल सुद्धा नाही, त्याला हजारो रुपये देऊन त्याचे शब्द ऐकतात. ही समाजाच्या आजची आलेली वेळ आहे राजा. विठाला समाजाची नजरच बदलली. जसं संसाराकडे पाहण्याची समाजाची नजर बदलली, तसा परमार्थ सुद्धा बदलला. खानदानी परमार्थ राहिला नाही राजा. ज्या नजरेचा परमार्थ आहे तो परमार्थ कमकुवत होत चालला. उणेपणा आला, त्याला एक नंबर तुम्ही जबाबदार आणि दुसरे आमच्यासारखे कीर्तनकार जबाबदार आहे. आपण दोघेही त्याला जबाबदार आहोत. एक सांगू, काय ऐकावं यापेक्षा काय ऐकू नये हे ज्या दिवशी श्रोत्यांना कळेल ना, त्या दिवशी वारकरी संप्रदायावर पुन्हा चांगली वेळ येईल. बघा, ते तुमच्या हातात. आता 40-40 वर्ष कीर्तन ऐकून जर स्वप्नात भूत यायला लागली तर कशाला ऐकायचं ते. विठाला मी हे सांगत होतो, साधूला पाहण्याची नजर वेगळी आहे. त्याला संसाराच्या चष्म्यातून पाहू नका. स्वतःच्या बुद्धीच्या फुटपत्तीने साधू उंचण्याची गलती करू नका. अहो, देवाला त्यांची उज्जी कळत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. जवळ राहतो म्हणून साधू ओळखता येईल असं कसं सांगता येईल. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहितीये. सुरत लुटलं, कल्याण लुटण्याकरता छत्रपतींनी मावळे पाठवले आणि मावळ्यांनी एक सुभेदाराची कल्याणच्या देखणीसून पाहिली. राजाला भेट देवी म्हणून तिला उचललं, मेहण्यात बसवलं, त्यांच्या पुढे आणलं. मावळे खुश होते. एवढी चांगली भेट आपण राजांना दिल्यानंतर ते शाबासकी देतील. ते काय आंधळा राजा नव्हता देवा या देशातला, असा समग्र विचारवान राजा होता. पाहिलानी लाज वाटली स्वतःची, स्वतःला खाली मान केली, मातृभाव जागा झाला. एक ताकदीचं वाक्य सांगू, अरे 60,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्र ऋषींना जमलं नाही ते छत्रपतींनी करून दाखवलं राजा. 60,000 वर्षाची तपश्चर्या केली विश्वामित्रांनी, पण मेनकेने क्षणार्धात मातीमोल करून टाकली. तर विश्वामित्रांसारख्या महापुरुषाला तोंड दाखवायला समाजात जागा राहिली नाही. जसं कोणी आपल्या मुलाचं नाव आपलं कंस ठेवत नाही, रावण ठेवत नाही, तसं कोणाचं नाव विश्वामित्र सुद्धा नाही. माझं गोत्र विश्वामित्र आहे, पण नाव नाही आमच्या घरात विश्वामित्र. अरे, गायत्री मंत्रासारखा मंत्र दिला त्यांनी. ज्ञानोबरांनी वर्णन करावं, हे ते सृष्टीवरी सृष्टी करू, केवढं सामर्थ्य होतं. पण एका मेनकेने मातीमोल केलं आणि तो एक क्षत्रिय राजा होता. जरा बोलू कसा आता. अरे, 5 वर्षाचा सरपंचाचं पद मिळालं तर रस्त्याने येईल तर काय म्हणावं राजा हो, ढाब्याहून धरूनच आणावं लागतो त्याला. 5 वर्षात राहतं ना ते तर टिकलं तर टिकलं, नाही तर पुन्हा न बोललेलं बरं. आणि हा देशाचा, समग्र भारत देशाचा एक क्षत्रिय राजा होता, पण पाय घसरला नाही का. अहो, ज्याचे जगद्गुरु तुकोबारायांसारखे सद्गुरु, त्यांचा पाय कसा घसरला. म्हणून ज्यांचे नारायणगिरी सद्गुरु आहे अशा महापुरुषांवर आपला विश्वास ठेवा परमार्थाचा. आपली नाव पलीकडे लागल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या माणसाचा आदर्श घ्या, कोणाकडे पाहू नका. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. म्हणून तुकोबाराय सांगतात, मला संत दर्शन झालं. संत जे बाजारात विकत मिळत नाही. हा, कीर्तनकार विकत मिळतील. सध्या मूर्ख सुद्धा महामंडलेश्वर झालेत, ज्याला गमगच्छती कळत नाही. आता प्रयागला नुसत्या महामंडलेश्वरच्या पदव्या. तुम्हाला पाहिजे का कोणाला? माझ्याकडे या, मी सांगतो तेवढी रक्कम द्या. महामंडलेश्वर तुम्ही घरी संसार करून महामंडलेश्वर. पण संत ही पदवी अजून बाजारात विकायला नाही. संत बने मिळत रे हाती, हिंडता कपाटी राणी वने, हिंडता कपाटी राणी वने. संत बने मिळत रे हाती, हिंडता कपाटी राणी वने, हिंडता कपाटी राणी. अनुभवयुक्त साधूचे गरज, अनुभवयुक्त योग्या दुर्लभ तोम्या देखील साधन. माझा पहा अनुभव केला देवा पुला, ऐसा ज्याचा अनुभव. अशा अनेक अंगाने जे अनुभवाने युक्त आहे, तुकोबाराय सांगतात अशा महापुरुषाचं दर्शन झालं. 2 वाक्य सांगतो बघा. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं. पाहण्यातून परिणाम होत नाही.
दर्शनाने शक्तिपात होतो, शक्तिपाताने परिवर्तन होतं आणि त्या परिवर्तनाला दर्शनी संज्ञा आहे. दृश्यती अनेनेति दर्शनम. वैयाकरणामध्ये 8व्या गणातला धातू दृश्यते म्हणजे दर्शन, ज्याच्या द्वारा आपल्या जीवनाचं परिवर्तन होतं त्या शक्तीचं नाव दर्शन आहे राजा. साधू ज्याच्यावर कृपा करायची त्याच्याकडे पाहत असताना फार वेगळ्या अंगाने पाहतात. कसे पाहतात ऐका. 2 भाऊ यांच्यामध्ये आज्ञाचक्र आहे. समग्र माता भगिनी आणि पुरुष बांधव हिंदू आहेत म्हणून आपण इथे कपाळाला गंध लावतो. आमचे मुस्लिम बांधव गळ्याला गंध लावतात का? ते विशुद्ध चक्राची पूजा करतात. समग्र हिंदू आपल्या कपाळाला गंध लावतात का? ते ज्ञानचक्र म्हणजे आज्ञाचक्राची पूजा करतात. संत पाहत असताना 2 भाऊ यांच्यामध्ये आज्ञाचक्राकडे असं वेदक आणि भेदक नजरेने पाहतात. त्या पाहण्याचा परिणाम शक्तिपात होतो आणि शक्तिपातातून परिवर्तन होतं. 1989 साली आमच्या जोग महाराज सप्ताहामध्ये प्रातस्मरणी भीमसिंग महाराजांचं कीर्तन झालं. त्याची कॅसेट माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्याच्यातला एक प्रसंग सांगतो. भजन करा विठाला. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये साईखेडा नावाचं गाव आहे. तिथे एकदा भगवानगडाचे म्हणतात भगवान बाबा तिथं आले होते एकदा. जसं आपल्याकडे नारंगिरी महाराज ही मंडळी जर आली ना तर त्या दिवशी त्या गावातली दिवाळीच. संत येती घरात होची दिवाळी दसरा. असा एक काळ होता महाराज का समाजाचे संतांवर प्राणापेक्षा अधिक प्रेम आणि श्रद्धा होती. आणि त्यावेळेला भगवान बाबा तिथे आले. गावाची गाव दर्शन करता ओसंडून वाहत होती. दर्शनही झालं. तिथं म्हाळसाकांत पंतांचं घर आहे. तिथे जेवणाची व्यवस्था केली. जशी आम्ही नानांच्या घरी जेवलो तसं त्याची व्यवस्था. जेवण वगैरे झालं. भाविकांनी दर्शन घेतलं. टांग्यामध्ये बाबा बसले निघणार. त्या म्हाळसाकांत पंताला काय वाटलं का नो शेवटच्या वेळेला दर्शन घेण्याकरता गेले आणि डोळ्यातून अश्रू आले. मृदू सभा येनवनीत तैशी सज्जनाचे चित्त. टांग्यात बसलेले भगवान बाबा बाहेर आले. पंत डोळ्यात पाणी दिसतं तुमच्या. खाली पाहिलं असं पुसण्यासारखं केलं. अहो गप्पा का बोला की. तुमच्या घरचं अन्न खाल्लंय. या शीतातून जर काही ऋण उत्तीर्ण होण्याची संधी जर मिळाली तर मला होईल की. गप्पा कशाला बसता सांगा काय अडचण आहे. बाबा विचारलं म्हणून सांगतो. लग्न होऊन मला खूप दिवस झाले. खूप दिवसांनी एक मुलगा झाला 10 वर्षाचा आहे. जन्माला आल्यापासून बोलतच नाही होतो. माझं मुक बाळ आहे. माझी इच्छा आहे माझ्या बाळाला तुमच्या बरोबर घेऊन जा. साधूच्या संगतीत राहिलेला कसलाही मनुष्य असू द्या त्याचं परिवर्तन होत आहे. वाल्या कोळ्यासारखा दरोडेखोर पण नारदांच्या संगतीत आल्यानंतर जगातलं पहिलं महाकाव्य तयार झालं. रामायण रामादे रामादे रामायण रामादे रामायण रामादे रामायण जगातलं महाकाव्य तयार झालं ज्याचं रामायण आहे. एका दरोडेखोराने लिहिलं. पण केव्हा? नारदाच्या संगतीचा परिणाम आहे. अरे जोग महाराजांच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातले मारुतीवा ठोंबरे खानदानी तमासगीर होते राजा. स्वतःचे 2 तंबू होते. 100 एकर जमीन होती. 2 अंगवस्त्र बरोबर घेऊन फिरत होते. खांद्यावर रायफल होती. जहागीरदार पण तमाशाचं वेड लागलं. 2 स्वतःचे फड होते. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला ते तंबू घेऊन तमाशा उभा करत होते. जोग महाराजांची एकदा भेट झाली. काय बो एवढा शब्द जोग महाराजांच्या मुखातून निघाल्यानंतर आपल्या हाताने तंबूला आग लावली. आपल्या हाताने. आणि जोग महाराजांच्या सानिध्यात आले आणि त्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन करायला लावली. त्या जोग महाराजांनी मारुती महाराजांच्या सांगण्यावरून जगातली पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. तिचं नाव जोग महाराज आहे. एका तमासगिरामुळे झालं देव आहे. पण केव्हा? जोग महाराजांच्या संगतीतलं परिवर्तन आहे. म्हणून तुम्ही कसे असा भूतकाळाला किंमत देऊ नका. आहे तसे साधूच्या जवळ या राजा हो. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत संगती सोडून कुठे जरी दिला अहो देव कल्याण करू शकत नाही तर इतर काय आपलं कल्याण करणारे? आपले कल्याण करणारे फक्त हेच माय बाप आहेत. विठाला ठाला.
माझ्या बाळाला घेऊन जा. ज्ञानोबराय संत संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैरागीशी. कुठे तुमचं बाळ? समाजाने भेदरलं होतं ती मूल, असं पाठीमागं लपलं होतं. दंडाला धरून पुढे उभं केलं. भगवान बाबांनी फक्त त्याच्या आज्ञाच्या कडाकडे असं भेदक आणि वेदक नजरेने पाहिलं महाराज. त्या दृष्टीशक्तीपाताचा परिणाम असा झाला, बाबा एकदम भडकले. मुकुंदा, अरे गप्प काय, का बोलत नाही? तू मुकाय म्हणतो, तुझे आई वडील म्हणतात तो मुकाय, पण मला कळते तो मुका नाही. न बोलण्याचं कारण काय? बोल, आता गप्प राहू नको. बोल म्हटल्यानंतर 10 वर्षाच्या मुलाला 10 वर्षांनी वाचा फुटली, आणि वाचा फुटल्यानंतर काय बोलला ऐका. बाबा, 10 वर्षात मला बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो. शब्दशक्ती पाहते, दृष्टीतली ताकद आहे महाराज साधू महापुरुषाच्या. म्हणून तुकोबराय सांगतात, अशा महावैष्णवांचं ज्ञानोबरायांचं दर्शन झालं. दर्शन झाले संताप. पण का हो, दर्शन झालं कशावरून ओळखायचं? दर्शनाने काही परिणाम झाला असेल, काही बदल झाला असेल, काही फायदा झाला असेल. हो झाला की कोणता फायदा झाला? अभंगाचं 3रं चरण. राशीले दारिद्र्य दोषा झाला कुंड, त्रासिले दारिद्र्य दोषा झाला कुंड, त्रासिले दारिद्र्य सांगतात तुकोबराय. आता विस्तार करायला वेळ नाही. त्रासले दरिद्रे दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुत्या झाला. पहिलं माझ्या दारिद्र्याचा नाश झाला, संत दर्शन झालं आणि दारिद्र्य संपलं. हे बघा बरं, संसारातलं दारिद्र्य वेगळं आणि परमार्थातलं दारिद्र्य वेगळं. संसारामध्ये पैसा नसणं, संपत्ती नसणं, मालमत्ता नसणं, सत्ता नसणं, लोक म्हणतात काय दारिद्र्य आहे. पण परमार्थात त्याला दारिद्र्य समजत नाही. ती दारिद्र्यच नव्हे राजा. परमार्थातलं दारिद्र्य कोणतं आहे? वृत्तीचा तृप्तपणा असणं हे परमार्थातलं खरं दारिद्र्य आहे. किती जरी मिळालं तरी ज्याला समाधानच नाही तो परमार्थातला भिकारी आहे. आणि अत्यंत अल्प मिळाल्यानंतर जो संतुष्ट आहे तो परमार्थातला श्रीमंत आहे. विठाला विठाला. शंकराचार्यांचा प्रश्न उत्तरी नावाचा एक छोटा ग्रंथ आहे, घेऊन या तुम्ही. 2च रुपयाचा आहे, पण त्याचं विशेष देवा. त्याच्यात प्रश्न आहे, कोवा दरिद्री, कोण दरिद्री आहे? त्याचं उत्तर आहे, सभवती दरिद्री यश तृष्णा विशाला. ज्याची इच्छा आकांक्षा अपेक्षा कधी संपतच नाही तो खरा दरिद्री आहे. महाराज मी किती मागे सांगितलं, आता विस्तार नको त्याच गोष्टीवर पुन्हा पुन्हा. ना तर महाराज म्हणून याला एवढंच येते, त्याच्या पुढे काही येत नाही. खरंच एवढंच येते, याच्या पलीकडे काय येत आहे? पैशाने समाधान विकत घेता येत नाही बघा, पैशाने विकत घेता येत नाही. म्हणून त्या SP कॉलेजला विवेकानंदांचा बोर्डच लावलेला आहे, आय वॉज हॅपी थाउज बेन आय वॉज अ पुअर मन. हे विवेकानंदांचं वाक्य आहे. याचा अर्थ असा आहे, स्वामी विवेकानंद सांगतात, सुईच्या छिद्रातून एखाद्या वेळेला अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंती आणि समाधान एका ठिकाणी नांदतच नाही बघा, नांदत नाही.
म्हणून तर काही श्रीमंत माणसं कोट, 2 कोट, 4 कोट, 6 कोट रुपये खर्च करून बंगला बांधतात. बंगल्याला नाव देतात समाधान, त्याच्यात नुसत्याच कटकटी राहतात. नावही कुठून शोधून आणतात, शांती सदन. बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी घरात बसूच देत नाही, तर कसली शांती, कसलं सदन देवा ते नाही होते. स्मृती भास्कर बंडाता त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, ऐकण्यासारखं. ते म्हणतात, बो समाधान तो कुछ दूर की बात है. समाधान सोडा, लाख रुपयाची गादी कुठूनही विकत आणता येईल, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. बाजारात जा, पाहिजे ते पक्वान्न घरी विकत आणता येईल, पण भूक किती पैशाने विकत आणायची राजा हो. भूक आणि झोप जर पैशाने विकत घेता येत नाही, तर समाधान कुठून विकत घेणार आहे. नाही. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण करता काय, डॉक्टर सांगतात आता खूप साखर खाल्ली, आता खाऊ नका, आता गोड खाऊ नका, मग आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त त्याला माती खाऊ नका सांगत नाही, आता बाकी सगळं. काय काय वेळ आले देवा, ही काय वेळ आले. एक बोलू का, श्रीमंत माणसं जेवढी पैशाने श्रीमंत आहे, तेवढे रोगाने श्रीमंत आहे. हे पडसन बिडसन मोठे रोग तळ ठोकून आहे, डायबिटीस, कॅन्सर, त्यांना फक्त गोळ्याच खाव्या लागतं. का, अगोदर खूप खाल्लेलं असतं, त्याचा परिणाम आहे. नाही मिळत देवा. देखले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया ते जन प्राणा पुलागे माय. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखल्या, भाग गेला क्षण गेला, अवघा झाला आनंद. तुकोबर आहे सांगतात, आता काही इच्छाच राहिली नाही. 2 सैद्धांतिक वाक्य सांगतो, हे संपवतो. ज्याची इच्छा शिल्लक राहते आणि आयुष्य संपून जात, त्या वर्गाला जीव म्हणतात. पुन्हा सांगतो, ज्याची इच्छा शिल्लक राहते आणि आयुष्य संपून जात, त्याला जीव म्हणतात. म्हणून तर मेल्यावर 10व्याला असे बिड्याची बंडल ठेवावे लागतं. काय वास नाही मेल्यावर बघा. आता याला कावळा काय गिदाड जरी शिवला तरी काय परिणाम होणार याच्यावर, काही नाही होत देवा. त्याच्याकरता काही करत बसू नका. पण जगातला दुसरा भाग्यवान वर्ग असा आहे, ज्याची इच्छा संपून गेली आणि आयुष्य शिल्लक राहत, तो नारंगिरी महाराजांचा वर्ग आहे राजा. पूर्ण तृप्त आहे, पूर्ण काम आहे. तो का म्हणे मुक्ती परनिली नोरी, आता दिवसचारी खेळी मिळे. तुकोबर आहे म्हणता, कशाची इच्छा राहिली नाही. दारिद्र्य संपलं, दोष संपला, दोष ऐशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतरहम भावे. आणि तिसरं म्हणजे माझा देह पवित्र झाला. येरवी शरीर दुःखाचे कोटार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे धार, पण संत सानिध्य लाभलं, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, सकळ चिंतामणी शरीर, जरिदा अहंकार गर्वताठा, निंदायुसा नाही देह कपट बुद्धी, निर्बळ स्फटिक दैसा. तुकोबर आहे, धन्य त्याला प्राप्त झाले. महाराज म्हणतात, ज्याच्या करता मी जन्माला आलो ना, ते माझं जीवन सफळ झालं. अभंगाच्या शेवटच्या तुका मन झाला, तुका मन झाला, अवघा व्यापार, तुका मन, तुका मन झाला, तुका मन झाला, अवघा व्यापार, तुका मन झाला. अली वेळ झाला, फळाची अली वेळ झाला, फळाची बंदे मा
अशोक महाराज दर्शन झाले संतापाये दर्शन झाले संतापा
तुका म्हणे झाला अवघा व्यापार, जन्माला येणं आणि मरण हा व्यापार आहे. तुकोबराय सांगता ज्याच्या करता जन्माला आलो ते मला मिळालं. आली रधार फळाशी, ज्याला स्वाधीन सुख म्हणतं, ज्याला आत्मलाभ म्हणतं, तो मला मिळाला. शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याला अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती म्हणतात. दारिद्र्य गेलं, दोष गेला, ही अनिष्ट निवृत्ती झाली आणि आत्मसमाधान मिळालं, ही इष्ट प्राप्ती झाली. पण हे करण्याकरता येणे पंथे माझे चालले पाऊले, दरुशन झाले संतापायी. त्याच्याकरता बरवी ही वेळ सापडली संधी. वेळ म्हणजे मनुष्य जन्माला येणं ही वेळ आहे, आणि परमार्थ करण्याकरता अनुकूल वातावरण मिळालं सिद्धी ही संधी. या दोन्ही गोष्टी एकरूप झाल्या. माझ्या बुद्धीने सहाय्य केलं आणि मी संतांच्या मार्गाने गेलो आणि संतांचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर पाऊले